हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये आणि आज आपण जे ट्रेड आपण प्लॅन केले होते त्याबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहे. ओके, सो आज इलेक्शन रिझल्ट डे होता. सो आज जर तुम्ही ट्रेड केले असतील तर मार्केट हे पूर्णपणे एक मार्केटमध्ये एक ब्लड पास झालेला आहे. ओके, मार्केट पूर्णपणे डाऊन साईडला आलेले आहे. निफ्टीने जवळपास 1300-1400 पॉईंटचा डाऊनफॉल दिलेला आहे आणि बँक निफ्टी जवळपास 3500चा फॉल बँक निफ्टीने दिलेला आहे. ओके, सो या इलेक्शन रॅलीवर कोणी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, त्यामुळे आपण काय केलेलं जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे जे स्टॉक होते आपण टेलिग्राम चॅनलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये पार्शल प्रॉफिट आपण बुक करायला सांगितलं होतं. जेणेकरून आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल तर आपण या डीप मध्ये त्या स्टॉक मध्ये आपण काय करू शकतो, परत रिएंट्री करू शकतो किंवा त्या स्टॉकला आपण काय करू शकतो, ऍव्हरेज करू शकतो. ओके, त्यासाठी आपण लास्ट वीक मध्ये आपण सांगितलं होतं की आपल्याला 50% जे आपले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेले स्टॉक्स आहेत त्यामध्ये आपण 50% प्रॉफिट बुक करण्यासाठी अगोदरच आपण रिकमेंड केलं होतं. ओके, सो आज जो आपण ट्रेड प्लॅन केलेला आहे, सो आजच्या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये, सो आज आपण टेलिग्राम चॅनलमध्ये फक्त एकच स्टॉक जो डिफेन्सिव्ह स्टॉक आहे डाबर, तो आपण प्लॅन करण्यासाठी प्लॅन केलेला आहे. ओके, जो आपल्याला लॉंग टर्म साठी प्लॅन करायचा आहे 560-550 या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होता. टार्गेट आपण 600-625 प्लस. ओके, 10% साठी जर आपल्याला हा प्लॅन करायचा असेल तर आपण या डाबर मध्ये आपण काय करतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. सो डाबर आपल्या जो आपला सेटअप आहे त्या सेटअप मध्ये आज आला होता डाबर इंडिया लिमिटेड. ओके, डाबर मध्ये जर आपण आज जर एंट्री जर प्लॅन केली असते 560-570 रेंज मध्ये आपण जर प्लॅन केला असेल तर 625 म्हणजे 10% टार्गेट साठी आपण काय करतोय, डाबर मध्ये आपण एंट्रीसाठी आपण काय केलेलं आहे, प्लॅन केलेलं आहे. ओके, फक्त हा एकच स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे कारण हा डिफेन्स स्टॉक आहे, एफएमसी स्टॉक आहे आणि पडणाऱ्या मार्केटमध्ये हे एफएमसी स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओला काय करतात, थोडेसे तुम्हाला डिफेन्स करतात. ओके, सो आपण एफएमसी साठी काय केलेलं आहे, हा आपण डाबर आपण आज रिकमेंड केलेला आहे एक 10% टार्गेटसाठी. ओके, त्यानंतर आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये आपण जो पहिले जे ट्रेड आपण प्लॅन केले होते, सो लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी. ओके, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये व्होलॅटिलिटी जास्त होती त्यामुळे आपण त्यामध्ये कोणताही ट्रेड प्लॅन केला नाहीये. पहिला जो आपण ट्रेड जो प्लॅन केला होता हा आपण फिन निफ्टीवरती आपण ट्रेड प्लॅन केला होता, तो पी साईडला आपण ट्रेड प्लॅन केला होता. ओके, सो आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणता ट्रेड प्लॅन केलेला आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती, ओके, जे लाईव्ह मार्केटमध्ये आपला जो सेटअप आपण युज करतो त्याप्रमाणे मार्केट काय दाखवत होतं, बेरिश मार्केट दाखवत होतं. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता हा पी साईडचाच आपण ट्रेड प्लॅन केला होता. ओके, त्यानंतर मार्केटमध्ये काय झालेलं आहे, मार्केटमध्ये पूर्णपणे कंटिन्युअसली डाऊन ट्रेड. सेकंड हाफ पर्यंत मार्केटमध्ये हे मार्केट एक पूर्णपणे डाऊन साईडलाच मार्केट होता. त्यानंतर मार्केटने थोडंसं करेक्शन देण्यासाठी ट्राय केलं होतं आणि निफ्टी, बँक निफ्टी हे दोन्ही चांगले काय झालेले आहेत, आज बऱ्यापैकी फॉल झालेले आहेत. ओके, सो बँक निफ्टीने पण काय केलेलं होतं सेकंड हाफ मध्ये आणि निफ्टीने पण सेकंड हाफ मध्ये थोडंसं काय केलेलं आहे, अपसाईडला परत तुम्हाला रॅली दिलेली दिसते. ओके, पण हा एक इव्हेंट होता त्यामुळे मार्केटने बऱ्यापैकी चांगले डाऊन साईडला करेक्शन दिलेलं आहे. ओके, आपण जो ट्रेड प्लॅन केला होता पी साईडला ट्रेड प्लॅन केले, त्यानंतर आपण कोणतेही ट्रेड आपण प्लॅन केले नाहीत. तो अशा इव्हेंटमध्ये आपल्याला काय करायचं असतं, एक सेफ साईडला. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला तर आपल्याला जे आपलं कॅपिटल असणार ते आपल्याला सेव्ह करायचं होतं. ओके, त्यामुळे आपण जास्त ट्रेड आज केलेले नाहीयेत. ज्यांनी ट्रेड केलेले आहेत, जे लाईव्ह मेंटरशिप मध्ये आहेत, ओके, जे लाईव्ह मार्केटमध्ये असतात, त्यांनी कोणतेही ट्रेड प्लॅन केले, त्यांना कसा प्रॉफिट बुक केलेला आहे हे तुम्ही युट्यूब चॅनलवरती पण तुम्ही पाहू शकता. सो असे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे. ओके, त्याचबरोबर आपण जे काल जे स्टॉक आपण प्लॅन केले होते पेट्रोलियम इंडस्ट्रीचे, ते स्टॉक आपले काय झाले, आज लॉस मध्ये आपल्याला बुक करावे लागलेले आहेत कारण आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगला फॉल दिलेला आहे. त्यामुळे आपण काल जे प्लॅन केले होते त्यामध्ये आपण आयओसी, ओके, 170-160 ला बाय करायला सांगितलं, 150 ला आपण तो एक्झिट करायला सांगितलेला आहे. ओके, त्यानंतर पेट्रोनेट जो 315 ला आपण बाय केला होता, सो 290 आपण त्याला काय करायला सांगितलं, एक्झिट करायला सांगितलेलं. ओके, म्हणजे आपल्याला अशा फॉल होणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला 7 ते 8% मध्ये आपल्याला एक्झिट करणं तितकंच गरजेचं असतं, जे आपण आज काय केलेलं आहे, एक्झिट साठी आपण तो रिकमेंड केलेला आहे. ओके, सो हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतोय, हे जे तुम्हाला मी अनालिसिस सांगतोय, हे आपले एक ऍडव्हान्स टेक्निकल जे करतात त्यांना माहिती आहे की एंट्री कुठे करायची आणि एक्झिट कुठे करायचं, या सगळ्या लेवल त्यांना माहिती असतात. त्याचबरोबर मार्केटमध्ये रिस्क कशी मॅनेजमेंट करायची हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केटला कोणी प्रिडिक्ट करू शकत नाही. ओके, मार्केट काल 2,000 पॉईंटनी वाढलं होतं आणि आज मार्केट 4,000 पॉईंटनी काय झालेलं आहे, डाऊनफॉल आलेलं आहे. मग या मार्केटमध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जे असणार ते आपलं कॅपिटल आपल्याला सेव्ह करायचं असतं. ओके, इन्व्हेस्टर्स आहेत, इन्व्हेस्टरला काय प्रॉब्लेम असतो, इन्व्हेस्टर काय करतात, जसं की आपल्याला एखादा स्टॉक डीप लेवलला मिळाला की आपण त्यामध्ये काय करू शकतो, आणखी रिएंट्री करू शकतो. ओके, त्यानुसार आपण त्या अगोदरच प्रिडिक्ट केलं होतं, जे आपले 30% 40% मध्ये स्टॉक प्रॉफिट मध्ये होते, ते प्रॉफिट आपण पार्शल प्रॉफिट आपण बुक करायला अगोदर लास्ट वीक मध्येच काय केलं होतं, रिकमेंड केलं होतं, सांगितलं होतं. ओके, जे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही पाहू शकता. ओके, सो हे स्टॉक अनालिसिस असतील किंवा हे जे प्रिडिक्शन असेल हे तुमच्यासाठी मी काय करणार आहे, डेली बेसवरती घेऊन येणार आहे. तयार. आजचा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.